राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, जिथे भाजपची सरकार नाही आहे, त्यामुळे हा कायद्याला महाविकास आघाडी का विरोध करतात? आम्हाला मी जे काय सांगितलं ना त्याचा खुलासा ह्याच्या तरी करावा आणि मग आत्तापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना शौर्याने, अतुलनीय शौर्याने, पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला, कदाचित आता CRPF आणलेले आहेत, आणखीन काही तिथल्या नागरिकांनी केला, त्यांनी तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू. मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपवेपर्यंत आणला. अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय? मग कायदा कोणासाठी आहे? आता माओवादी ऐका एक मिनिट, माओवादी देशातले जरूर शोधा, आमचं त्याला अजिबात नाही हे नाही आहे, पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे. आणि माओवादी हा कुठेही जास्त चीनमध्ये, आणि चीन अरुणाचलमध्ये घुसतोय, लडाखमध्ये घुसतोय, त्यांच्याबरोबर तुम्ही काहीच बोलत नाही आहात. एक्स्ट्रीमिस्ट लेफ्ट विंगचा उल्लेख याच्यात केलेला आहे, पण त्याच्यासोबतच जसा अर्बन नक्षल हा शब्द पुढे आला तसाच एक्स्ट्रीमिस्ट राईट विंग हा शब्द सुद्धा, हे नवीन शब्दकोशात भर टाकतायत. आणि मी म्हटलं ना की भाजप सुरक्षा कायदा आहे, जो कोणी भाजप विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे, असं जर काय यांना वाटत असेल तर ते स्वतः विकृत मानसिकतेचे आहेत. त्या 64 संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता. त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही, पण अशा 64 संघटनांची नावं जाहीर करा, त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी 64 संघटनांपुरताचा कायदा आहे का. कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता आम्ही मोर्चा काढला, याचा अर्थ काय की बेकायदेशीर कृत्य, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता, म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो, कारण मराठीवरती अन्याय झालं तरी हे असले कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही, आमच्यासाठी केलेत का? आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार, मराठीवरती अन्याय झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणता असा आमचा समज आहे. ज्यावेळी UAP आला त्यावेळी अनेक विद्यार्थी संघटनांवर जो आहे तो थेट अटॅक झाला. त्याच्यानंतर आता हा कायदा विशेषतः कबीर कला मंच विद्यार्थी संघटना, पण माझं काय म्हणणं आहे की 64च्या 64 संघटनांची नावं जाहीर करावी, त्यांनी केलेली पापं जाहीर करावी आणि जर गुन्हेगार असतील तर कारवाई करावी. पण तुम्ही ह्याच्यामध्ये मोघम, ज्याला परत सांगतो की शेंडा बुडखा नसलेलं हे विधेयक आहे, ज्याला काही स्पष्टता नाही आहे, चौकट नाही आहे, आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आत टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे म्हणजे काय कडवी डावी म्हणजे काय? कडवी डावी म्हणजे काय? ऐका मी अरे पण विधेयक मी आणलेले नाहीये, हेच तुम्ही जे विचारताय तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी उजवी, कडवी उजवी, मग मधली डावी, मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना. आणि एक मिनिट, आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी. मग आता गाडगेबाबांची जी दशसूत्री होती ती काय आहे? भुकेलेल्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, जो बेघर असेल त्याला, म्हणजे काय? आता तुम्ही 80 कोटी लोकांना राशन देताय ना, मग ही कोणती विचारसरणी आहे? सबका साथ सबका विकास. मग काय? मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा, आम्ही देतो पाठिंबा. पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना मोघम बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे, झूट आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.